राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। पिंपरीतील सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या यादवराव तासगावकर तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये एफसी सेंटर म्हणजे शासनमान्य प्राप्त सुविधा केंद्र सुरू करण्यात आले। सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते या सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्याचा 10वी आणि 12वीचा निकाल नुकताच जाहीर झाला। त्यानंतर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी राज्याच्या तंत्रशिक्षण विभागामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार यादवराव तासगावकर तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये प्रवेश सुविधा केंद्रास शासनाची मान्यता मिळाली आहे। ठाणे आणि रायगड जिल्ह्यासह राज्यातील इतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी आणि त्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे दाखले मिळण्यासाठी मार्गदर्शन मिळावं म्हणून यादवराव तासगावकर संस्थेच्या मार्फत हे केंद्र सुरू करण्यात आलंय। या केंद्रावर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उपलब्ध असणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। कोणताही विद्यार्थी आवश्यक कागदपत्रांच्या अभावी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याच हेतूने ही सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं असल्याचं सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांनी सांगितलंय। मी डॉक्टर नंदकुमार तासगावकर, चेअरमन सरस्वती एज्युकेशन सोसायटी। हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आमच्या तंत्रनिकेतन विद्यालयाने सुरू केलेला आहे। खोपोलीपासून ते बदलापूर अंबरनाथपर्यंत मला वाटतं हे असं एकमेव सुविधा केंद्र असल्यामुळे कर्जत, खोपोली त्याचप्रमाणे बदलापूरपर्यंतच्या 10वी पास होणाऱ्या सर्व मुलांना ह्या सुविधा केंद्राचा प्रचंड असा लाभ होणार आहे। ह्या ठिकाणी त्या मुलांचं रजिस्ट्रेशन करणं, त्यांचे डॉक्युमेंट्स चेक करणं, त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसचं फॉर्म भरणं, ह्या सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध असल्याकारणाने मुलांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांना ॲडमिशनसाठी जे दरदर फिरावं लागतं ते सर्व संपुष्टात येऊन त्यांच्या सगळ्या ॲडमिशनच्या ज्या काय प्रोसेस आहेत, जो काय प्रोटोकॉल आहे तो पूर्णपणे आम्ही एकाच ठिकाणी पूर्ण करू। नमस्कार मॅडम, मी रामेश्वर खनपटे, मी यादवराव तासगावकर पॉलिटेक्निकला प्रिन्सिपल आहे। नुकताच 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे। आपला जो सुविधा केंद्र आहे FC 3282 हा गव्हर्नमेंट अप्रूव्ड DT अप्रूव्ड FC केंद्र आहे। इथे आम्ही 10वी आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो। रजिस्ट्रेशन 20 मेपासून चालू झालेले आहेत आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे OBC, SC, ST, NT कॅटेगरीसाठी लागणारी जी कागदपत्र आहे यांची आम्ही त्यांना माहिती देतो, जेणेकरून कुठलाही विद्यार्थी हा कागदपत्राच्या अभावी त्याला ॲडमिशन मिळणार नाही, ॲडमिशनपासून तो वंचित राहणार नाही किंवा दुसऱ्या कुठल्या प्रवर्गामध्ये त्याला ॲडमिशन घ्यावं लागणार नाही। प्राचार्य कार्यालय आणि सुविधा केंद्र याचं उद्घाटन झाल्यानंतर सुविधा केंद्रात गणेश पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी प्राचार्य, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुसज्ज अशा सुविधा केंद्रांचं उद्घाटन पार पडलं। या केंद्रात विद्यार्थ्यांना ऑनलाईन सर्व गोष्टी नियोजित वेळेत मिळणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अगदी सुलभ होणार आहे। या कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन स्वागत देखील करण्यात आलं। या उद्घाटन समारंभ सोहळ्यावेळी चेअरमॅन डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांच्यासह CEO परागोला, CAO महेश काशीद, रजिस्ट्रार डॉक्टर क्रिस्टोफर, प्राचार्य रामेश्वर खनपटे, ॲडमिन ऑफिसर रविकुमार टिकाटे, हेड अकाउंटंट रुपेश शिंदे यांच्यासह कॉलेजमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, भिवपुरी। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।